नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी परमदास जाधव. आता पावसाळा जवळ येणार आहे आणि तिथून नंतर आपली शेतीची कामं ही सुरुवात होतात. तर ही शेतीची कामांसाठी अगोदरच आपले काही जे शेतीची अगोदरची मशागत आहे ते आपण पूर्ण केलेली पाहिजे. तर त्याच्यासाठी अगोदर आताच 1 महिना 1-2 महिने बाकी आहेत. त्याच्याच अगोदर आपण नांगरणी ही केली पाहिजे. तर या नांगरणीचे फायदे काय आहेत आणि ते कधी करावे हे आपण थोडक्यात समजून घेऊया. तर याच्यात नांगरणीचे फायदे असे आहेत की जमिनीची सुपीकता वाढते. जमिनीचा खालचा थर वर येतोय, ज्यामुळे पिकाला नवीन पोषक तत्वे आणि खनिजे सहज उपलब्ध होतात. ही जे नांगरणी करतोय आपण, हा नांगरणीचा मुख्य पाया हा शेतीसाठी मानला जातो. तर ही जमिनीच्या आरोग्याचा हा पाया आहे आणि नंतरच याच्यावरच ती शेती अवलंबून असते. तर याच्यामुळे जो खालचा थर आहे तो वरती येतोय आणि त्याच्यातले जे काही पिकासाठी नवीन पोषक तत्वे आणि खनिजे आहेत, जे शेतीला उपयुक्त असतात, ते खनिजे सहज उपलब्ध होतात. उन्हाळ्यात नांगरणी केल्यामुळे जमिनीतील सुप्त अवशेषातील किडी आणि कुसबी सूर्याच्या प्रखर उष्णतेने नष्ट होतात. त्याच्यामधील जे जमिनीतील जे किडी आहे, जे आपल्या शेतीला चांगले नसतात, जे काही बुरशीसारखे काही घटक आहेत, ते याच्यामुळे ते नष्ट होतात. उन्हाने ते उष्णतेने नष्ट होतात आणि म्हणून आपण हे नांगरणी केली पाहिजे अगोदर. तर नांगरणीतील जमीन सच्छिद्र होते, ती चांगली भुसभुशीत अशी होते. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून न जाता जमिनीत खोलवर मुरते, ज्यामुळे भूजल पातळी वाढते. तर आपण ही नांगरणी केल्यामुळे आणि जे उन्हाने जी माती असते ते एकदम भुसभुशीत होते आणि त्याच्यामुळे हे पाणी आहे, जे पाणी येत आहे ते जमिनीतच शोषून घेतलं जात आहे, त्याच्यातच ते पाणी थांबतंय. हरळी, कुंदा आणि जे शेतीत येतात, हरळीसारखे काही लहान लहान रोपटे असतात, तण असते, ते मुळासकट मरून जातात आणि ते ऊन पडल्याने पूर्ण मुळे त्याचे पूर्ण नष्ट होतात आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण लागवड करतोय किंवा पेरतोय त्याच्यात, तेव्हा ते जास्त उगत नाही. तर माती भुसभुशीत झाल्यामुळे मुळांना ऑक्सिजन चांगला मिळतो आणि म्हणून जेव्हा आपण नांगरणी करतो तेव्हा ती जमीन भुसभुशीत होते आणि त्याच्यामुळे जे आपले पिकं असतात त्यांना ऑक्सिजन हे चांगले असे मोठ्या प्रमाणात मिळते आणि नंतर जे रोपांची वाढ ही झपाट्याने मोठी होते किंवा जोमाने वाढते. तर याचे काही परिणाम पण आहेत, तोटे पण आहेत. तर ते आपण जेव्हा ते चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या वेळी ते आपण नांगरणी करतोय तेव्हा हे नुकसान होऊ शकते. तर जमिनीला खूप जास्त उतार असेल आणि तिथे आडवे नांगरणी केली नाही तर पावसाच्या पाण्यासोबत वरचं सुपीक
मातीचा थर हा वाहून जातो. जर एखाद्या टेकडीवरती किंवा उतार जागेवरती आपण नांगरणी करतोय, तेव्हा जर जसा उतार असेल तशी नांगरणी केली, तर ते पाणी येते त्यावेळेस ती पूर्ण सुपीक माती किंवा जी माती असते ती पाणी वाहून घेऊन जाते. तर तशी न करता आडवी आपण उतार असा आहे तर ते आडवी आपण नांगरणी केली पाहिजे. तर अतिशय खोल आणि वारंवार नांगरणी केल्यामुळे जमिनीतील उपयुक्त गांडूळ आणि मित्र जीवाणूंच्या अधिवासाला धोका पोहोचतोय. तर आपण अतिशय खोल किंवा वारंवार नांगरणी केल्यामुळे जे गांडूळ किंवा जे शेतीजोग जे जीवाणू असतात त्यांना धोका होण्याची शक्यताही जास्त असते किंवा ते मरण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे काही नियमानुसार म्हणजे काही फुटावरच किंचित असे जेवढं आहे तेवढंच नांगरणी करायला पाहिजे. तर ट्रॅक्टर किंवा बैलांनी नांगरणी करणे खर्चिक असते, विनाशकारक किंवा दरवर्षी खूप खोल नांगरणी केल्याने डिझेल आणि मजुरीचाही खर्च वाढतो. तर ट्रॅक्टरने आपण नांगरणी करते तेव्हा ती एकदम खोल अशी नांगरणी होते आणि त्याच्याने आपल्याला जे खर्च वगैरे आहे तो सुद्धा वाढतोय. तर आपण बैलांनी नांगरणी करणे चांगले आहे. जर नांगरणी केल्यानंतर लगेच आपण त्याची चांगली आपण सोय केली तर जमिनीचा साठवलेला ओलावा हा वेगाने हवेत उडून जातोय. जर आपण जे नांगरतोय तेव्हा जर आपण ते चांगली फोडली वगैरे तर त्याचा जो ओलावा असतोय तो लगेच उडून जातोय. तर ओल्या जमिनीतील जड ट्रॅक्टरने नांगरणी केल्याने जमिनीच्या खाली एक कडक थर तयार होतोय, जो पिकाच्या मुळाशी खाली जाऊ देत नाही. जेव्हा आपण ट्रॅक्टरने नांगरणी करतोय त्यावेळेस टायराच्या खालचा जो थर येतोय तो एकदम असा कडक तयार होतोय. टायर फिरवून ट्रॅक्टर फिरवून आणि त्याच्यामुळे एकदम असा कडक थर झाल्यामुळे जो आपण पीक लावतोय त्याची मुळे हे खाली जात नाही. तर किडांचा नाश हा उन्हाळ्यात नांगरणी केल्यानंतर 100% होतोय. तर पावसाळ्यात नांगरणी केल्यावर ते होत नाही, तर ते उलट वाढतात. पण तण मात्र उन्हाळ्यात नांगरणी केल्यावर संपूर्ण मरून जाते. तर पावसाळ्यात आपण नांगरणी केल्यावर हे तण आहे हे मरत नाही, परत ते वाढतंय आणि जमिनीचा तो जो पोता आहे तो सुधारतोय, चिखल झाल्याने खराब होतोय. तर पेरणी ही वेळेवर होते उन्हाळ्यात नांगरणी केल्यावर आणि पावसाळ्यात जर आपण केली तर ती वापसा येईपर्यंत तिचा उशीर होऊन जातोय आणि नंतर मग ती वेळेवर होत नाही. तर नांगरणी ही वर्षातून एकदाच खोलवर करा. दरवर्षी खोल नांगरणी गरज नसते, फक्त ढेकळं वगैरे फोडून घ्यायची थोडी नांगरणी करून आणि दोन्ही हे काम आरामात होऊ शकतात. सहसा ट्रॅक्टरने नांगरणी ही खोलवर टाळावी आणि बैलजोडीने ही चांगली असते. तर ही होती थोडक्यात जे आपण आता शेतीची कामं करू त्याच्या अगोदर नांगरणी ही आता मार्च किंवा फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये केली तर ती उन्हाळ्यात पूर्ण ही ढेकळं आहेत
ते उन्हाने कडक होतात आणि नंतर ते फोडल्यावरती भुसभुशीत होऊन आपल्या पिकाला हे चांगली मदत किंवा पीक हे चांगले जोमाने वाढू शकते. तर असे हे नांगरणीचे फायदे आणि तोटे होते. इथेच थांबतोय. धन्यवाद.